ठाकरे बंधूंची युती झालेली आहे. मीरा भाईंदर शहरामध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्रपणे लढत आहे. मात्र गेल्या 2 ते अनेक दिवसांपासून मीरा भाईंदरमध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमार्फत अनेक ठिकाणी जेवण आणि काही असे वाटण्याचा कार्यक्रम सुरू आहे. या विरोधात मनसेकडून आंदोलन सुरू आहे. त्यांना परवानगी मिळत नाही. लोकांना जेवण वाटलं, पैसे वाटले काय ह्यांच्या बापाच्या घरचं आणून दिलं नाही. त्यांनी या महाराष्ट्रावर नांगर फिरवलाय. यांनी अख्खा महाराष्ट्र लुटून खाल्लाय. मुळामध्ये ही जी दरोडेखोरांची टोळी आहे, या दरोडेखोरांनी कॉन्ट्रॅक्टच्या नावाखाली सगळा महाराष्ट्र लुटला आहे. त्याच्यामुळे ह्यांनी तर 4 वाटले म्हणून ह्यांचं वाटलं ह्यांचे कौतुक करायची गरज नाही. काय आयर उपकार करत नाही ती. आणि उद्धव साहेबांची राजसाहेबांची एकत्र जे आले ते त्यामुळे या विरोधकांच्या पोटात दुखायची गरज नाही. कारण ही भाऊभाऊ आहेत. तुमच्यासारखे लोकांची घरं जाणण्यासाठी, महाराष्ट्र तोडण्यासाठी, लोकांच्या चुलीत पाणी वाचण्यासाठी तर एकत्र आले नाहीत ना. उद्धव ठाकरे राजसाहेब एकत्र आले ते मुंबई वाचवण्यासाठी. उद्धव साहेब राजसाहेब एकत्र आले ते महाराष्ट्र वाचवण्यासाठी. उद्धव साहेब राजसाहेब एकत्र आले ते मुंबई मधला आणि महाराष्ट्रातला मराठी माणूस वाचवण्यासाठी. त्यामुळं या गद्दारांच्या पोटात दुखायची गरज नाही. आणि इथली महापालिकेवरती भगवा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही. इथली जी सत्ता आहे ती उद्धव साहेबांची आणि राजसाहेबांचीच येणार. काही दिवसांपूर्वी मीरा भाईंदर शहरामध्ये मत्स्य व बंदरे मंत्री नितेश राणे या ठिकाणी आलेले आणि त्यांनी मतदारांना थेट इशारा दिला होता की जर तुम्ही मतं द्याल तर फक्त आम्हाला द्यावी, कारण जर त्यांना दिली तर त्याचे परिणाम वेगळे होतील. इकडची तुमची मतदारांची कामं होणार नाही, त्यांचं विकास काम होणार नाही असं त्यांनी वक्तव्य धमकी दिली होती. त्यांनी मतदारांना धमकी दिल्याचं नेमकं नितेश राणे कोणाचा पोटचा आहे, नेमकी ती पायदाश कुठली आहे, त्याला महाराष्ट्रातलं काय माहिती आहे? त्याला काय गाजरं कळते ती काय महाराष्ट्रातली? काय नित्या तुला काय कळतंय महाराष्ट्रातलं? अरे तुझी पायदाश कुठली आहे नेपाळची? अरे तू दिसतोय कुणासारखा? मातोश्रीतल्या काम करणाऱ्या त्या थापासारखा. आणि तू काय शिकवतोय? दादागिरीची भाषा करतोय. तुला कोण कुत्रं विचारते का रे नित्या? तुला मतं टाकायला तुला एवढी दादागिरीची भाषा करायची गरज काय आहे? तुम्ही जर दिवं लावले असते चांगले, तुम्ही जर चांगली कामं केली असती तर लोकांनी तुम्हाला निवडून दिलं असतं. आज तुम्ही दम देताय म्हणजे या माध्यमातून मीरा भाईंदरच्या इथल्या जनतेला सांगायचं आहे, ही जातीवादी अवलाद बघा काय बोलतेय. तुम्ही मतं टाका नाही तर असं करू, मतं टाका नाही तर तसं करू. ह्याच्या बापाची काय इस्टेट आहे का? म्हणून मी आपणास हात जोडून नम्रपणे विनंती करतोय, नित्या राण्यासारखी पिसाळलेली कुत्री या महाराष्ट्रात सोडलेली आहेत भाजपवाल्यांनी. या कुत्र्यांना जर आळा घालायचा असेल, यांची दादागिरी तोडून मोडून काढायची असेल तर तुम्हाला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे साहेबाशिवाय पर्याय नाही. म्हणून यांची दादागिरी मुळासकट उपसून काढायची असेल आणि यांना गुजरातला ह्यांचं जर 12 बिस्तरा बांधून जर ह्यांना पाठवायचं, हाकलायचं असेल तर आपणाला उद्धव साहेबाला आणि राज साहेबाला निवडून देणं आवश्यक आहे. मीरा भाईंदरमध्ये अनेक समस्या आहेत, परंतु त्यावेळेला भाजपचे नेते येत नाहीत. आणि जेव्हा हिंदू मुस्लिम कुठला वाद होतो तेव्हाच किरीट सोमय्या आणि नितेश राणे येतात मीरा भाईंदर. आईला काय ह्या किरीट सोमय्याचं घेऊन बसलाय बोबड्याचं? अख्ख्या ह्याला महाराष्ट्राला ह्यानं दर्शन दिलेले अवलाद आहे, ह्यांचं काय घेऊन बसलाय? अहो ज्या वेळेस विकासाचा, मला सांगा यांच्या निवडणुकीमध्ये कुठं विकासाचा मुद्दा मांडलाय का? यांनी फक्त एकच केलंय, लोकांची घरं कशी जाळायची, काड्या डबान राखेल घेऊनच हिंडायला लागली ती. यांनी फक्त जातीवादी चालू केला. हिंदू मुस्लिम मराठा ओबीसी काही करून मतं तोडायची आणि महाराष्ट्रापासून मुंबई तोडायची, गुजरातवाल्याच्या घशात घालायचं आणि ही तमाशातल्या नाच्यासारखे परत टाळ्या वाजवत बसतील. मीरा भाईंदरमध्ये मंत्री आणि आमदार दोन्ही सत्ताधारी विकासाच्या नावाने सुद्धा गाजावाजा करतात आणि मतदारांना आमिष सुद्धा देत आहेत मतदान मिळवण्यासाठी. मी काय म्हणतोय, या खासदाराला, आमदाराला, मंत्र्यांना आमिष द्यायची गरज काय आहे? तुम्ही जर दिवस चांगलं लावले असते, तुम्ही जर जनतेची चांगली कामं केली असती, पाण्याची व्यवस्था केली असती, लाईटची व्यवस्था केली असती, इथं राहणाऱ्या झोपडपट्टीतल्या घरादाराची व्यवस्था केली असते, इथं कामगार आहेत, अनेक शिकलेली मुलं आहेत, त्यांच्या हाताला काम दिलं असतं तर तुम्हाला इथं मत मागायसाठी भीक कशाला मागावं लागली असती? मतं टाका म्हणून. मुळामध्ये इथला आमदार खासदार झिरो आहे, यांनी कसलीच कामं केली नाही ती. त्यामुळे आता दारोदारी यांना मताची भीक मागावं लागते. शेवटचा प्रश्न, महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेची युती येणार होती, मात्र युती झाली नाही म्हणून आज दोन्ही पक्षाचे मंत्री आणि आमदार एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. दोघांचे भ्रष्टाचार बाहेर काढत आहेत. कितपत योग्य? जरा थांबा. ही आरोप करत नाही ती, थोडं थांबा जरा. ही भर चौकात एकामेकाला हाणणार आता.
आणि असं तसं हाणत नाही ती, पायातलं पायतान काढून शिंदेगड भाजपला आणणार आणि भाजप शिंद्याला आणणार, अशी बेकार परिस्थिती येणार. हितच केलंय, हितच फेडायचं आहे, लक्षात ठेवा.